नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवाराज्य न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत माधवराव वट्टेमोड विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय भगवानराव वट्टेमोड सर, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. एकंदरीत हा संवाद ह्या शिक्षणासंदर्भात आहे, कारण की आपण जर पाहिलं तर 12वीचा निकाल पाहिला, 12वीच्या निकालानंतर 10वीचा निकाल लागला आणि दोन्ही निकाल हे कुठेतरी पालकांना आणि कुठेतरी हादरा देणारे देखील होते. आणि त्यासोबत आज जर आपल्या लातूर विभागाचा जो निकाल आहे, त्या निकालामध्ये निकाल लागला 83% आणि त्यामध्ये नांदेड जिल्हा सातत्यानं पुढे राहणारा जिल्हा तिसऱ्या नंबरवर यावं लागलं. आणि या जिल्ह्यामध्ये बिरोली जर पाहायला गेलं तर प्रथम क्रमांकावर आहे आणि कंधार तालुक्याचा निकाल हा शेवटचा लागला, जवळपास 53-56% निकाल लागला. किती 63% निकाल लागला. परंतु ही परिस्थिती फार बिकट होती आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र माधवराव वट्टेमोड विद्यालय मात्र यशाचं शिखर गाठलेलं आहे. या संदर्भामध्ये नेमकी त्यांची रणनीती कशी होती, त्यांनी विद्यार्थ्याकडे तयारी कशी करून घेतली आणि या सगळ्या प्रश्नावर आपण त्याची संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, आमच्या युवराज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमचं आणि तुमच्या संपूर्ण शिक्षकांचं आणि पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं देखील मनापासून अभिनंदन. धन्यवाद सर. सर, एकंदरीत आज जर पाहिले तर निकाल हा वेगवेगळे लागले, तुम्ही देखील पाहिलात. जवळपास बरेच विद्यार्थी नापास विद्यार्थ्यांना व्हावं लागलं. मधल्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर यावेळेस 8% निकाल कमी लागला. बऱ्याच वेळेस नापासची कन्सेप्ट कुठं पाहायला दूर वाढत होती. साधारण विद्यार्थी देखील पास होत होते. एकंदरीत अशा खूप चांगल्या ह्याच्यामध्ये कॉपी मुक्त नांदेडच्या परीक्षा झाल्या. तर एकंदरीत आपल्याला यश चांगलं मिळालं. मला वाटतं की आपला यावेळेस निकाल कसा लागला, काय सांगायला संदर्भात? म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी श्रीकर परदेश साहेबांच्या मार्गदर्शनानुसार या नांदेड जिल्ह्यामध्ये 2012 पासून चांगला पायंडा पडलेला आहे. आणि त्यानंतर जे काही मुलं जे आहेत ते अभ्यासाला लागली होती, परंतु श्रीकर परदेश साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा त्याच परिस्थितीमध्ये गेलेली होती विद्यार्थी. आणि त्याच्यामुळे शाळेचा निकाल जो आहे तो वरचा लेवलचा लागत होता, परंतु नकलाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं होतं. परंतु माननीय जिल्हाधिकारी कर्डिले साहेब किंवा शिक्षण सचिव साहेब तेलंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी अतिशय कडक अशा वातावरणामध्ये परीक्षा झाल्या. इन कॅमेरा प्रत्येक शाळेमध्ये कॅमेरे बसवलेले होते किंवा त्याचबरोबर त्यांना सोबत त्यांचं एक स्क्वॉड होतं 3 लोकांचं. ते नेहमी याच्यावर गस्तीवर असायचं आणि लाईव्ह कास्ट जे आहे ते व्हायचं. त्याच्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती आळा जो आहे तो याच्यावर बसलेला आहे नकलावरती. आणि अगोदरपासूनच सावध झाल्यामुळं यावर्षी विद्यार्थीसुद्धा अभ्यासाला जे आहे ते लागलेले होते, विद्यार्थी आणि शिक्षकसुद्धा. त्याच्यामुळं निकाल जो आहे तो यावर्षी जो काही लागलेला आहे तो ओरिजिनल निकाल लागलेला आहे. मग अशा परिस्थितीत आपला मला वाटतं की प्रणव हा 96.20% घेऊन प्रथम आला आहे या ठिकाणी. तर तुम्ही नेमकी तयारी कशी करून घेता, कशा प्रकारे तयारी करून घेतली होती, काय सांगायला संदर्भात? पहिली गोष्ट म्हणजे हा प्रणय बाचकलवाड विद्यार्थी जो आहे तो मुळातच हुशार विद्यार्थी आहे आणि त्यांचे वडीलसुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळं त्यांची मुळात घरूनही चांगल्या प्रकारची तयारी आहे. तयारी त्यांनी करून घेतलेली होती आणि शाळेमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षक जसं मार्गदर्शन करतील त्यानुसार त्यांनी अवलोकन केलेलं होतं. त्याच्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे. या निकालाच्या वेळेस आपल्याला ऐकायला मिळालं की मुलापेक्षा मुलींनी चांगली मोठ्या प्रमाणात बाजी मारली होती, परंतु आपला प्रणय हा मुलामध्ये देखील तुमच्या शाळेतून प्रथम आला. कशा प्रकारचे विद्यार्थ्यांना जर पाहायला गेलं तर मुलं जर पाहायला गेलं तर मोबाईलच्या प्रचंड आहारी गेले. घरी मोबाईल जर आता म्हणजे नाही ऐकायची पोराची सवय विकली आहे. सर, प्रचंड हट्टी विद्यार्थी झालेत. मला 5वी पासून इंस्टाग्राम पाहिजे, मला बऱ्याच गोष्टी पाहिजे. या सगळ्या गोष्टी कसं आळा घालता कसं काय आता हे मध्यंतरीच्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांना एक विद्यार्थ्यांना आपण होऊन संधी भेटलेली होती मोबाईल हाताळण्याची. बरोबर आहे, ते एक त्यांना निमित्त झालं. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी मुलांनी अभ्यासाच्या ऐवजी जे वाईटवाणा विद्यार्थी जे आहे ते जास्त लागलेले पाहायला मिळतील. मग व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल ह्या माध्यमातून, आणि अभ्यासाचं प्रमाण जे आहे ते मध्यंतरी बरंच जे आहे ते कमी झालेलं होतं. परंतु काही विद्यार्थी जे आहेत त्यांच्या पालकांचं विशेष लक्ष असते विद्यार्थ्यावरती, आईवडिलांचं किंवा शिक्षकांचं शाळेचं. तर ते असे विद्यार्थी जे आहेत त्या मोबाईलपासून दूर आहेत. जे विद्यार्थी मोबाईलपासून दूर आहेत
तर त्यांची प्रगती जी आहे ती चांगल्या प्रकारे झाली. आणि यांच्यापासून मोबाईल पाहिलं म्हणजे काय वाईट असं नाही, याच्यापासून घेण्यासारखं भरपूर आहे. चांगलं घेणाऱ्याला भरपूर ज्ञान मिळते, परंतु काही विद्यार्थी जे आहे ते त्याचा दुरुपयोगसुद्धा घेत असतात. म्हणून काही विद्यार्थी त्याच्या आहारी गेलेले आहेत, ते नापास झालेले आहेत, त्याच्यापासून दूर आहेत, त्यांची प्रगती जी आहे ती विशेष प्रकारची झालेली आहे. सर एकंदरीत पाहायला गेलं तर निकाल जे असतात 96%, 96.20चा निकाल, असंख्य विद्यार्थ्यांमधून काही मोजके विद्यार्थी ऑटोमॅटिक येतात, परंतु आपल्याला या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपले किती विद्यार्थी बसले होते काय सांगा? आमचे 48 विद्यार्थी होते. त्यापैकी 43 विद्यार्थी जे आहेत आमचे पास झालेले आहेत. त्याच्यापैकी 7 विद्यार्थी जे आहेत आमचे मेरिटमध्ये आहेत. म्हणजे डिस्टिंक्श मेरिटमध्ये प्रणय बास्कलवाडा हा विद्यार्थी आहे. त्यानंतर माधुरी आडगावकर नावाचे विद्यार्थी आहेत, तिला 92% पडलेले आहेत. किंवा श्रुती पतंगी म्हणून आहे मुलगी, तिलासुद्धा 91% मार्क आहेत. तर मुलीसुद्धा आमच्या याच्या वर्गामध्ये शाळेमधल्या मुलीसुद्धा हुशार आहे. म्हणजे मुलापेक्षा मुलीच हुशार होत्या, परंतु बास्केटबॉलला विशेष त्यांचं मार्गदर्शन नाही, त्यांच्या घरूनही मार्गदर्शन चांगलं मिळालं, कॉम्पिटिशन मध्ये बाजी मारली. हां नक्कीच. सर एकंदर पाहायला गेलं तर नांदेड जिल्हा हा शिक्षणाचा हब म्हणून ओळखला जातो. कवठा देखील नांदेड जिल्ह्याचा एक भाग आहे. एकंदरीत या कवठा परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय समस्या असतात, काय अडचणी असतात, आणि आपल्या शाळेच्या माध्यमातून त्या काय सोडवल्या जातात काय सांगतात? कवठा म्हणजे महानगरामध्येच आहे. जवळपास जसे महानगरपालिका स्थापन झाले तेव्हापासून आमची शाळा किंवा परिसर जो आहे तो महापालिकेमध्येच आहे. परंतु सध्या ट्युशनचं जे फॅड जे आहे ते जास्त मुलांना लागलेलं आहे. आणि पालकांनासुद्धा ट्युशन शाळेमध्ये येऊन कोणी विचारत नाही, बाबा माझ्या मुलाला हे येत नाही किंवा ते येत नाही, काही अडचणी आहे, ते कोणी विचारत नाही. परंतु ट्युशनकडं जे लक्ष त्यांचं जास्त आहे, तर त्याचंसुद्धा एक थोडं वाईट वाटते. कारण पालकांनी जर समजा शाळेमध्ये जर शिक्षकांशी संवाद साधला तर मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि शिक्षकामध्ये सुद्धा काही अवेअरनेस जे आहे ते निर्माण होईल असं मला वाटते. सर आपली एक शासन मान्य संस्था देखील आहे, परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर वेगवेगळ्याच्या माध्यमातून पालकांकडून फीस वसूल केली जाते. आम्हाला जिनियस बॅच करायची, आम्हाला कोचिंग बॅच करायची, 10,000 रुपये द्यावं लागतील, काही करावं लागतील. आपण ज्यावेळेस प्रवेशाच्या ज्यावेळेस आपण काम करताय त्यावेळेस असं काय असतं का विद्यार्थ्यांना काय? नाही, आता ह्या मोठ्या मोठ्या ज्या शाळा असतात त्या ठिकाणी असेल, परंतु आमची शाळा त्या मानानं लहान आहे. बरं. म्हणून आमच्याकडं असणारे जे विद्यार्थी आहेत ते गोरगरीब घरचे विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडून फीस वगैरे काय घेत नाही, उलट आम्हीच त्यांना मदत करतो फीस वगैरे भरण्यासाठी, किंवा त्यांना काही अडचणी येत असेल, पाठ्यपुस्तकं असेल, वह्या असतील, त्यासाठी आम्ही मदत करत असतो विद्यार्थ्यासाठी. नक्कीच सर एकंदर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या संस्था ही खूप नावाजलेली संस्था आहे. सुसंस्कृत सर्वजण आहेत, मार्गदर्शन संस्था असल्यामुळं असं देखील आम्ही ऐकले की शिक्षक देखील निर्व्यसनी आहेत, बॉन्डचं देखील होतं. हे नेमकं कसं नियोजन कसं केलं, काय कसं? तर आमच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते धर्मभूषण वटेवड महाराज हे संस्थापक अध्यक्ष होते. दैनिक गुदातील समाजाचे माझे संपादक जे आहेत रमेश रसाळ हे होते. डॉक्टर R.R. सिंग साहेब नुकतेच त्यांचं निधन झाले या महिन्यामध्ये, ते आमच्या संस्थेचे सचिव होते. किंवा उप अभियंता म्हणून शंकर अमृतराव पाटील होते. किंवा आमच्या संस्थेचे ट्रस्टी सध्या जे लातूर बोर्डाचे सचिव हे होते, सदस्य होते. तर असे चांगले लोक असल्यामुळं एकतर निर्व्यसनी आमचे फाउंडर मेंबर्स जे आहेत ते निर्व्यसनी असल्यामुळं नोकरीला घेते वेळेसच महाराजांनी काय केलेलं आहे की त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेतलेला आहे. आमच्याकडं निर्व्यसनी लोकांनाच प्राधान्य दिलं जाईल. तंबाखू, बिडी, गुटखा असं कुठल्याही प्रकारचं व्यसन जे आहे ते आमच्या शिक्षकांना नाही किंवा आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही वारंवार विद्यार्थ्याचे आम्ही दप्तर वगैरे तपासतो. ह्या परिस्थितीमध्ये बरेच मुलं बिघडलेले सुद्धा असतात, त्यांच्यावरसुद्धा आम्ही विशेष अशा प्रकारचं लक्ष ठेवतो आणि त्यांनासुद्धा आम्ही व्यसनापासून दूर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. नक्कीच खरंच हा मात्र विषय फार महत्त्वाचा विषय, कारण की जर पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये शिक्षक पाहायला मिळालेत आणि जवळपास 90% विद्यार्थी हे थेट शिक्षकांची कॉपी करत असतात, शिक्षकांना आयडॉल समजत असतात. तर शिक्षक जर तसे असतात तर विद्यार्थी काय करणार आहेत? खरंच सर तुमच्या शाळेचं या उपक्रमाबद्दल तुमचं पुन्हा एकदा आमच्याकडून स्वागत. आणि त्यासोबतच सर आज जर पाहायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टी यावर फार पालकांचा हे झाला, मध्ये काय शिकवायला त्याला संबंध नाही, पण त्या गोष्टी आपल्या शाळेची कशी आहे, म्हणजे इमारत कशी आहे, काय? नाही, आता आमच्या शाळेचं
वातावरण अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. गोदावरीच्या दक्षिण काठी आहे आणि झाडी आहे. शाळेला भव्य अशा प्रकारची इमारत आहे. 3 एकरचा जवळपास आमचं ग्राउंड आहे. तर हे सर्व गोष्टी चांगल्या आहेत. मुलांना खेळण्यासाठी खूप मोठं मैदान आहे. ज्या काही भौतिक सुविधा शाळेसाठी आवश्यक असतात त्या सर्व सुविधांचा आम्ही पूर्तता जी आहे ती केलेली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारे शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी अडीअडचण जी आहे ते येत नाहीत. नक्कीच. आणि विशेष आम्ही मुलींच्या संरक्षणासाठी म्हणून आम्ही विशेष काळजी जी आहे ती आम्ही घेत असतो. कारण आमचा परिसर हा थोडा मागास असल्यासारखा आहे. म्हणून आम्ही बऱ्याच पालकांच्या काही तक्रारी वगैरे येत असतात. मग त्यावेळेस आम्ही काय करतो, 2-2 विद्यार्थी आम्ही बाहेर शिक्षक पाठवत असतो येण्यासाठी मुलीचं संरक्षण म्हणून, किंवा त्यांच्याकडे विशेष आम्ही लक्ष देतो किंवा त्यांच्या पालकाशी आम्ही भेटी देतो. त्यामुळं आमच्याकडं मुली ज्या आहेत त्या अतिशय सुरक्षित अशा प्रकारचं शिक्षण आमच्या शाळेमध्ये दिलं जातं. नक्की सुरक्षा देखील फार महत्त्वाची आणि ती देखील तुम्ही करत असता. एकंदर जर पाहायला गेलं तर कवठा असेल, सिडको असेल, या परिसरात सातत्यानं आपली शाळा ही प्रथम येण्याचा मान मिळवत असते. या यशाचं गमक काय? एक तर शिक्षकांची मेहनत आहे, अनुभवी शिक्षक आहेत आणि अभ्यासामध्ये त्यांचं सातत्य असतं. वारंवार परीक्षा घेणं, मग सराव परीक्षा असतील, प्रथम सत्र परीक्षा असेल किंवा घटक चाचण्या असतील, ह्या नेहमी घेत असतो. आणि विशेष म्हणजे होमवर्कसाठी सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देत असतो. त्यामुळं प्रत्येक शिक्षकांना त्यांचं कुठल्या विषयामध्ये कोणता विद्यार्थी कच्चा आहे किंवा त्यांना मार्गदर्शन करावं लागतं तर ते विषय शिक्षक आम्हाला सांगत असतात आणि मग त्यानुसार आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न जे होता आम्ही करत असतो. नक्कीच सर, आपण कमी संख्येतून चांगला रिझल्ट देखील दिला आहे. 10वीची जी तयारी असते, 10वीची तयारी कशी करून घेता, काय सांगाल? आता आम्ही शाळा सुरुवात झाल्या पहिल्या दिवसापासून आम्ही पिरियड घ्यायला आम्ही सुरुवात करत असतो. आणि सुरुवात करत असतानाच आम्ही पहिल्यांदा काय करतो की हुशार मुलं कोणती आहेत त्यांच्याकडे आम्ही विशेष लक्ष देतो. आणि मग जे कमी आहेत मग त्यांच्याकडे सुद्धा एक वेगळी बॅच करून त्यांच्याकडे सुद्धा आम्ही त्यांना लक्ष देत असतो. त्याच्यामुळं जे काही मागास राहिलेले विद्यार्थी आहेत, अभ्यासामध्ये मागास आहेत किंवा मागं राहिलेले आहेत, तर त्यांचासुद्धा आम्ही विकास जो आहे किंवा त्यांच्याकडून अभ्यास जो आहे तो करून घेत असतो. नक्की सर, आपल्या शालेय पाठ्यक्रमांसोबतच विद्यार्थ्यांना कुठेतरी जी वाचनाची आवड होती त्या वाचनाची आवड थेट या मोबाईलने घेतली. यावर काय आपण शाळेमध्ये वेळ उपक्रम राबवता काय, आमच्याकडे कार्यक्रम असता, काय सांगता या संदर्भात? आमच्याकडं पुस्तकं मोठ्या प्रमाणात आहेत, वाचणारे मोठं आहे. तर दर आठवड्याला आम्ही मुलांना पुस्तक वाचण्यासाठी मोकळं जे आहे ते वाचनालय ठेवत असतो आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांना पुस्तकं जे आहे ते पुस्तकांची लेनदेन जे आहे ते चालू असते. आणि किंवा काही बऱ्याच नामवंत शिक्षक जे आहेत, नामवंत शाळेचे शिक्षक, तर त्यांचं मार्गदर्शनसुद्धा आम्ही घेत असतो. त्यांना येऊन आम्ही टीचिंग वगैरे घ्यायला लागतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. आणि आमचे शिक्षकसुद्धा अतिशय मोठ्या मनाने त्यांचं मार्गदर्शन घेत असतात, विद्यार्थ्यांनासुद्धा मार्गदर्शन देत असतात. नक्की सर, आपण एक शासनमान्य संस्था आहे आणि या संस्थेमध्ये मोफत ॲडमिशन देखील, प्रवेश देखील मिळतात असं तुम्ही सांगताय. एकंदरीत तुमच्या शाळेत विद्यार्थ्यांनी काय ॲडमिशन घ्यावं, तुमच्या शाळेतलं वेगळेपण काय सांगाल? एकतर आमच्या इकडं ॲडमिशन का घ्यावं आहे तर निसर्गरम्य अशा प्रकारचं वातावरण आहे. कारण आज नांदेड शहर जे आहे ते प्रदूषित अशा प्रकारचं शहर झालेलं आहे किंवा वाहनाची वर्दळ आहे, प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती आहे किंवा हॉर्नाचं गोंगाट आहे किंवा मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. परंतु आमच्या इकडे मात्र अतिशय शुद्ध अशा प्रकारचं वातावरण आहे. भव्य क्रीडांगण आहे, मोठी वास्तू आहे आमच्या शाळेची आणि सगळ्या ज्या काही भौतिक सुविधा लागतात त्या सर्व सुविधांची आम्ही पूर्तता जी आहे ते केलेली आहे. त्यामुळं आणि शिक्षक अनुभवी असल्यामुळं आमच्या शिक्षक जे आहे ते विद्यार्थ्याकडे विशेष अशा प्रकारचं लक्ष जे आहे ते देत असतात. आणि आम्ही प्रत्येक वर्षी ह्या अशा मुलांचं विशेष लक्ष देऊन त्यांचा अभ्यास करून घेत असतो. म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि भविष्य उज्ज्वल करावं असं मला वाटतं. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर ही संस्था आजपासून आहे तर 1990 पासून सातत्यानं विद्यार्थी घडत असते. सर, आजपर्यंत आपल्या शाळेमध्ये म्हणजे जवळपास 36 वर्षाचा कालावधी उलटून गेला आपल्या शाळेचा, तर आजपर्यंत अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडून गेले असतील, काही खूप चांगले बनले असतील, अनेक वेळा आपल्या शाळेला देखील भेट देत असतील, काय सांगायला या संदर्भात? 96% मिळालेले यापूर्वी सुद्धा विद्यार्थी होऊन गेले आहेत. म्हणजे श्रीकर परदेशी साहेबांच्या काळाच्या नंतर आल्यानंतर सुद्धा त्याच्या 96%, 95%, 90%च्यावर बरेच विद्यार्थी झाले आहेत आणि आज बरेच विद्यार्थी चांगल्या पोस्टवरसुद्धा गेलेले आहेत.
नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर नुकताच नीटचा पेपर झाला होता 3 तारखेला आणि त्यानंतर कुठेतरी पेपर फुटीचं प्रकरण 10 तारखेला समोर आलं आणि ते पेपर रद्द झाला आणि आता तब्बल आता 1-1.5 महिन्याला पेपर देखील होणार आहे. या सगळ्या परिस्थितीकडे आपण एक शिक्षक म्हणून काय कसे पाहता? आपल्याकडे बरेच वेळेस 10वीपर्यंत विद्यार्थी शिकत असतात, गरीब विद्यार्थी असतात. या सगळ्या परिस्थिती कसं पाहता, काय सांगाल? तर ह्या ज्या घटना आहेत त्या अतिशय निंदनीय अशा प्रकारच्या घटना आहेत. कारण शासनाने यांच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. पेपर फुटू नये, कारण गोरगरीब मुलं जे आहेत ते फार मेहनत करून शहरामध्ये आलेले असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते किंवा सामाजिक परिस्थितीसुद्धा चांगली नसते, कौटुंबिक परिस्थिती चांगली नसते. अशा परिस्थितीमध्ये येऊन मुलांनी काही तयारी केलेली आहे तर त्यांचा फटका जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना बसतो आणि ह्या धक्क्यातून हे मुलं लवकर उभारणंसुद्धा फार मोठी गोष्ट आहे. कारण 2-2 वर्षापासून मुलांनी तयारी केलेली होती आणि त्यांची एवढी मेहनत जी आहे ती वाया गेली. त्याच्यामुळं बरंच मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते मुलांचं झालेलं आहे आणि ह्या धक्क्यातून मुलंसुद्धा सावरणं फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून शासनाने विशेष लक्ष द्यावं असं आम्हाला वाटते. नक्कीच सर, एकंदरीत पाहायला गेलं तर प्रत्येक शाळेला वाटतं, प्रत्येक क्लासला वाटतं की आमच्याकडे गुणवंत विद्यार्थी हवे आणि गुणवंत विद्यार्थी आम्ही घडवणार. परंतु कुठेतरी अभ्यासाकडून वंचित असलेले, कुठेतरी अभ्यासामध्ये कमी असलेल्या विद्यार्थ्यांची, जी कमजोर विद्यार्थी असतात त्यांची कशी तयारी करून घेता सर तुम्ही? आमच्याकडं जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचं वसतिगृहसुद्धा आहे. 59 मुलांची आमच्याकडं मान्यता आहे. तर जे काही गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी वसतिगृहात आम्ही चांगल्या प्रकारची व्यवस्था करत असतो. किंवा वसतिगृहात नसलेले विद्यार्थीसुद्धा ज्यांना एकल पालकत्व आहे किंवा ज्यांना पालकच नाही, आई नाही किंवा कोणाला वडील नाही, अशा मुलांसाठी सुद्धा आम्ही संस्थेकडून त्यांना मदत जी आहे ती करत असतो. मग शालेय साहित्याचा असेल, त्यांचा गणवेश असेल, त्यांच्या फीससाठी असेल, तर ह्याच्यासाठी आम्ही मदत जी आहे ते करत असतो. किंवा काही मुलं गरीब असतील तर त्यांच्या राहण्याखाण्याचीसुद्धा आम्ही व्यवस्था जी आहे ती करतो. आजपर्यंत आम्ही आमच्या ह्या संस्थेच्या काळामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये एक 50 मुलं तरी मी असे मोफत त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था केलेली आहे वसतिगृहामध्ये. म्हणजे हे अभ्यास याच्या म्हणजे मान्यतेच्या व्यतिरिक्त अशा विद्यार्थ्यांची आम्ही हे केलेले आहे व्यवस्था. नक्कीच सर, सामाजिक फार मोठा व्यवसाय आहे तुमचा. त्यासोबत जे अभ्यासामध्ये महाग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय वेगळे वर्ग असतात, काय असतात? हो, आमचे विशेष म्हणजे इंग्रजी आणि गणित या विषयामध्ये जास्त मुलांना अडचण निर्माण होतात. तर आमचे बासवाडेकर शिक्षक आहेत गणित विषयाचे, वानखेडे सर आहेत, तर त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. किंवा सायन्सचे आहेत, इंग्रजीचे आहेत किंवा अन्य त्या विषयाचे शिक्षक जे आहेत त्या अडचणी येत असतात तर त्यांना मार्गदर्शन जे आहे ते करत असतात. नक्कीच सर, त्यासोबतच जाता जाता संपूर्ण पालकांना, विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातून काय आव्हान कराल, काय सांगाल? आता पालकांना एकच विनंती आहे की आपल्या पाल्याकडे विशेष अशा प्रकारचं लक्ष दिलं पाहिजे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवलं पाहिजे, व्यसनापासून दूर ठेवलं पाहिजे, अभ्यासाकडं. कारण आता हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये मुलगा आपला कशा प्रकारे टिकला पाहिजे आणि त्यांच्या म्हणून विशेष लक्ष जे आहे ते पालकांनी देणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी शाळेमध्ये फक्त 6 तास विद्यार्थी असतात, बाकी 18 तास विद्यार्थी जे आहेत ते आपापल्या परिसरामध्ये असतात, घरामध्ये असतात. तर त्या विभागात राहणारे जे विद्यार्थी आहेत तर त्या भागातलं जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये कशा प्रकारचे विद्यार्थी, म्हणजे चांगलं वातावरण असेल तर ठीक आहे, परंतु वाईट वातावरणामध्ये विद्यार्थी बिघडू नये त्याची काळजी घेणं पाहिजे. किंवा जे काही कौटुंबिक सुद्धा वातावरण जे आहे ते बऱ्याच घरामध्ये चांगलं नसते. म्हणजे आईवडिलांचं किंवा पालकांचं किंवा काही व्यसनी पालक असतात तर त्यांचासुद्धा परिणाम जो आहे त्यांना होतो. तर तशा पालकांनीसुद्धा विशेष ह्या मुलांकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. कारण ह्या पालकांचा जो काही परिणाम आहे तो विद्यार्थ्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतो. म्हणून विद्यार्थ्याकडे लक्ष देत असताना पालकांनी आपण स्वतः कसं वागलं पाहिजे याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. कारण निर्व्यसनी जर पालक असतील किंवा नेहमी आईवडिलांचं भांडण होत असेल तर त्याचा परिणाम त्या विद्यार्थी होतो. म्हणून पालकांनी एवढ्या गोष्टीकडं विशेष लक्ष देणं हे अतिशय मला आवश्यक वाटतं. आणि शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी आला किंवा नाही याचीसुद्धा चौकशी करणं त्यांचं पालकांची जे आहे ते गरज असं मला वाटते. कारण बरेच विद्यार्थी, सगळेच विद्यार्थी काही चांगले असतात किंवा शिस्तीत असं नाही. बरेच विद्यार्थी शाळेत येतात, निघून जातात आणि मग पालकांना माहितीच नसते काय विद्यार्थी शाळेत आहे नाही. मग त्या पालकांचे कर्तव्य आहे की पालकांना किमान 8 दिवसाला तरी फोन केला पाहिजे, बाबा माझा विद्यार्थी शाळेत आला की नाही, काय करतो काय नाही, हे चौकशी करत राहिलं एकतर शिक्षकही सावध असतात
आणि विशेष लक्ष देत असतात आणि मग पाल्यावर सुद्धा त्यांचं नियंत्रण असतं. म्हणजे दोन्ही गोष्टी ह्या साध्य होण्यासाठी पालकांचं शाळेशी संवाद साधणं किंवा संपर्कात राहणं किंवा समन्वय साधणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. नक्कीच धन्यवाद सर. खरंच आपण पालकांना देखील अतिशय मोलाचा संदेश दिला, कारण की ज्यावेळेस आपले विद्यार्थी जे मोठे होतात त्यावेळेस स्वतः जरी पालक जरी व्यसनी असेल त्यांनी देखील नीट राहिलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. घराचं वातावरण देखील पॉझिटिव्ह ठरल्यानंतर विद्यार्थी चांगले घडवू शकतात. त्यासोबतच सर आपण अनेक प्रश्नाचे अतिशय चांगल्या प्रकारचे उत्तर दिलं, त्याबद्दल आपलं देखील मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद सर. या संदर्भात आपलेही काही प्रश्न असते तर नक्की सरांशी तुम्ही विचारा, आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला विचारा. पुन्हा देखील आम्ही विशेष या सदरामध्ये सरांशी संवाद साधणार आहोत. धन्यवाद.